कोकणातील ही पवित्र भूमी काल साक्षात शिवपार्वतीचा विवाह सोहळा आपण पाहिला. पण लग्नानंतर जेव्हा एक राजकन्या आपल्या पतीच्या घरी जाते तेव्हा तिथे काय असतं? आजोबा आज सांगणार आहेत कैलासावरच्या त्या पहिल्या आगमनाची अद्भुत गोष्ट. आजोबा, काल तर लग्नाची धामधूम होती, पण आजोबा आता पार्वती माता तर महादेवांच्या घरी जाणार ना. महादेव तर कैलासावर राहतात. तिथे पार्वती मातेसाठी काही खास महाल बांधला होता का, की इंद्राने स्वर्गातल्या सारखा एखादा सोन्याचा बंगला भेट दिला होता? बाळा, हेच तर महादेवांच्या संसाराचं गुपित आहे. पार्वती माता एका विशाल राजवाड्यातून आली होती, पण महादेव तिला घेऊन कैलासाच्या त्या बर्फाळ शिखरावर आले, जिथे फक्त उघडा आकाश आणि थंड वारा होता. पार्वती मातेने जेव्हा ते पाहिलं तेव्हा तिने काय विचारलं असेल माहित आहे? तिने विचारलं, स्वामी, आपलं घर कुठे आहे? बाळा, महादेवांनी फक्त हात वर केला आणि सांगितलं, पार्वती, हे पूर्ण ब्रह्मांडच आपलं घर आहे. तिथे सोन्याची सिंहासनं नव्हती, पण महादेवांनी बसण्यासाठी एक मऊ शिळा निवडली होती. तिथे झुंबर नव्हती, पण आकाशातले तारे आणि चंद्राचा प्रकाश कैलासाला उजळून टाकत होता. महादेवांनी पार्वतीला सांगितलं की येथे निसर्गच आपला दास आहे आणि हे प्राणीच आपले सगळे सोयरे. पार्वती मातेने पाहिलं की निसर्गापेक्षा मोठं ऐश्वर्य दुसरं काहीच नाही. त्या पहिल्या संध्याकाळी महादेव आणि पार्वती मातेमध्ये एकही शब्द बोलला गेला नाही, तरीही त्यांच्यातील मौन बरंच काही सांगून गेलं. प्रेम जिथे असतं ना बाळा, तिथे निसर्गच संसार बनतो. वाह, म्हणजे राजवाडा नाही तरीही ते सुखी होते. आजोबा, हे तर खूपच प्युअर प्रेम आहे. पण आजोबा, त्या कैलासावर महादेवांच्या गळ्यात तो नाग सुद्धा होता ना. त्याने पार्वती मातेची भीती नाही वाटली का? तो नाग नक्की तिथे आला कसा? तेच तर पाहायचंय बाळा. त्या नागाचं महादेवांच्या शरीराशी काय नातं आहे हे आपण उद्या पाहणार आहोत. उद्या नरूरच्या याच मंदिरात आपण ऐकणार आहोत महादेवांचा दागिना, वासुकी नागाचे रहस्य. कैलासावरचा तो शांत संसार सुरू झाला होता, पण महादेवांच्या रूपामागची रहस्ये अजून उलगडायची आहेत. उद्या पाहूया भाग 7, महादेवांचा शृंगार आणि वासुकी नाग. आजोबांच्या गोष्टी सीझन 12 मध्ये. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.